सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नायगाव शहरात श्री विश्वकर्मा जयंती निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 17 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विश्वकेशव नगर लिटल स्टेप इंग्लिश स्कूल जवळ नायगाव बाजार येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमामध्ये भागवत पारायण, सप्तशती हवन, भव्य पालखी मिरवणूक, मंदिर भूमिपूजन आणि नवनिर्वाचित खासदार माननीय श्री रवींद्र वसंतराव चव्हाण यांचा सत्कार समाविष्ट होता। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मंदिराचे भूमिपूजन विजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आणि सत्कार समारंभ पार पडला। या कार्यक्रमांना अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। विजय पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष नगरपंचायत नायगाव, पंकज पाटील चव्हाण, नगरसेवक नायगाव, पंचायत नायगाव, कैलास पाटील कल्याण, अध्यक्ष सराफा असोसिएशन RK दाभडकर, सत्यनारायण पांचाळ जुनीकर, जिल्हाध्यक्ष VVS महाराष्ट्र, सीमा वाकडे, जिल्हाध्यक्ष महिला VVS नांदेड। मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। सर्व पालना उपस्थित असतील याबद्दल सुद्धा आम्ही सर्वांची या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदिराच्या भूमिपूजनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी पंचाळ विश्वकर्मी हे माई विश्वकर्मा मंदिर बांधायचं, त्या अनुषंगाने आपले खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांची जिथं काही मदत लागेल ती मदत करण्यात एक रवींद्र पाटील चव्हाण यांचा पाईप म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि वैयक्तिक विजय चव्हाण या विश्वकर्मा मंदिराला जितकी गिट्टी लागेल ते स्वतः मी माझ्या याच्यातून द्यायला मी तयार आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात जसं आज नायगावचं स्वामी समर्थ मंदिर असेल, साईबाबा मंदिर असेल, हे सर्व नावलौकिक झालंय। येणाऱ्या काळात पंचक्रोशीत की विश्वकर्मा मंदिर हे नायगावचं नाव लौकिक यावं एवढेच या शुभप्रसंगी बोलून मी माझी रजा घेतो। जय। जमलेले सर्व आदरणीय मंडळी, समाज बांधव, नमस्कार बटेश्वर महादेव, जय सोपान महाराज जय। नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली। यानंतर मोहन पांचाळ शिवसेना